सर्वप्रथम सर्वांना हर हर महादेव, सोबतच राधे राधे. कारण आजचा जो आपला व्हिडिओ आहे, आपण थेट वृंदावनमधील गोपेश्वर महादेवाच्या मंदिरातून केलेला आहे. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी महारास सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी भगवान शिव महादेव या ठिकाणी स्त्री रूपामध्ये आले होते. या ठिकाणी ज्या वेळेला महादेव आपल्या मूळ रूपामध्ये आले त्यावेळेला ललिता आणि विशाखा या दोन गोपियांनी त्यांना अडवून सांगितले की या ठिकाणी या सोहळ्यामध्ये फक्त गोपिया सहभागी होऊ शकतात. त्यावेळी महादेव या ठिकाणी महारास सोहळ्यामध्ये सहभागी होण्याकरिता स्त्रीरूप घेऊन आले. त्यामुळे आज देखील या ठिकाणी महादेवाची स्त्री रूपामध्ये पूजा केली जाते आणि गोपिकेच्या रूपामध्ये या ठिकाणी आल्यामुळे याला गोपेश्वर महादेव असं म्हटलं जातं. या रास सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी महादेव एकटेच आलेले नव्हते. सोबत गणपती, माता पार्वती, नंदी असा संपूर्ण परिवार या ठिकाणी आला होता. मात्र सोहळ्यामध्ये फक्त महादेव सहभागी झाले होते. त्यामुळे या ठिकाणी फक्त महादेव आहेत, तर गाभाऱ्याच्या बाहेर नंदी, पार्वती माता, गणपती अशा सर्वांच्या मूर्त्या आहेत. सोबतच परिसरामध्ये अन्नपूर्णा माता, भैरव बाबा अशा इतरही देवतांच्या काही पुरातन तर काही नवीन अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. हर हर महादेव.